Good morning, everyone. In last lecture, we have started problem number 7. Let's we continue this. We have prepared process A account along with process A stock account. Now we will see how to prepare process B account. See, first we have to transfer the output. सी प्रोसेस ए अकाउंटमध्ये जे आउटपुट आपल्याला मिळालेलं आहे हे आपण प्रोसेस ए स्टॉक अकाउंटला ट्रान्सफर केलेलं आहे. नेक्स्ट स्टॉक अकाउंट प्रिपेअर करून झाल्यावर जे आपल्याला आउटपुट मिळालेलं आहे हे आपल्याला प्रोसेस बी अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे. सो बाय आउटपुट ट्रान्सफर टू प्रोसेस बी. इथे त्याचा रेट आपल्याला इथे कॅल्क्युलेट करून घ्यायचा आहे प्रोसेस ए स्टॉक अकाउंटचा. सो हाऊ टू कॅल्क्युलेट दिस. जेवढी अमाऊंट आलेली आहे त्याला त्याच्या केजीसने डिवाइड करायचं. देन वी विल गेट अवर रेट. रेट कॅल्क्युलेट करणं इथे काही कंपल्सरी नाहीये. जस्ट आपण इथे जे इनपुट्स आहेत तेवढे आणि त्याची अमाऊंट जेवढी आहे तेवढे आपण रेकॉर्ड करू शकतो बिकॉज इट शुड बी ट्रान्सफर टू प्रोसेस बी अकाउंट. सो दिस ट्रान्सफर टू प्रोसेस बी. मग प्रोसेस बी अकाउंटच्या डेबिट साईडला येणार इथे टू ट्रान्सफर फ्रॉम स्टॉक ए. सी जे प्रोसेस स्टॉक मधून आउटपुट ट्रान्सफर केलेलं आहे हे प्रोसेस बी अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होणार आहे टू ट्रान्सफर फ्रॉम स्टॉक ए अकाउंट, ए स्टॉक अकाउंट. आपण हे रेकॉर्ड करून घेऊया. So 45,000 in kgs and amount, we'll see the amount 21,24,000. नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये जे काही एलिमेंट्स दिलेले आहेत लाईक प्रोसेस मटेरियल, देन डायरेक्ट लेबर, machine expenses. So it should be recorded in debit side of process B account. First we will record process material 5,07,500. So process material 5,07,500. Next to direct labor 1,45,000. So this is direct labor. So what about machine expenses? 150% of other factory overheads. आता मशीन एक्सपेन्सेस आपल्याला कसे फाइंड आउट करायचे तर इथे जे फॅक्टरी ओव्हरहेड्स दिलेले आहेत सी दिस इज द अदर फॅक्टरी ओव्हरहेड्स 2,25,000. सो त्याच्या 150% कॅल्क्युलेशन करायचे ती जी अमाऊंट येईल दॅट इज अवर मशीन एक्सपेन्सेस. सो लेट्स वी कॅल्क्युलेट दिस. See, and the answer is 3,37,500. आपण हे कसं कॅल्क्युलेट केलं तर 150% ऑफ अदर फॅक्टरी ओव्हरहेड्स जे आहेत त्याच्यावर 150% कॅल्क्युलेशन केलेलं आहे आणि जी अमाऊंट आली आहे दॅट इज अवर मशीन एक्सपेन्सेस. नेक्स्ट इज अदर फॅक्टरी ओव्हरहेड्स जेवढे दिलेले आहेत ॲज इट इज रेकॉर्ड होतील 2,25,000. सो हिअर इज 2,25,000 other factory overheads. Next normal loss. Here is normal loss 30%. ते आपल्याला नॉर्मल लॉस जो आहे हा इथे दिलेला आहे 30%. तर तो कॅल्क्युलेट कशावर करायचा तर जेवढे इनपुट युनिट्स असतात इथे केजीज मध्ये दिलेले आहेत 45,000. सो 30% ऑन 45,000
13,500. हाऊ टू कॅल्क्युलेट द अमाउंट? जर प्रॉब्लेममध्ये स्क्रॅप व्हॅल्यू दिलेली असेल, तर अमाउंट कॉलममध्ये अमाउंट लिहिलेली. सी हिअर इज अ स्क्रॅप व्हॅल्यू पर केजी. स्क्रॅप व्हॅल्यू 14 रुपीज. सो आता इथे पर्सेंटेज जे आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत, 30% ऑन 45,000 जी अमाउंट आलेली आहे, त्या अमाउंटला ₹14 ने मल्टिप्लाय केले की आपल्याला इथे अमाउंट मिळणार आहे. सो 13,500 into 14 rupees, and the answer is 1,89,000. जेवढी स्क्रॅप व्हॅल्यू दिलेली आहे, त्या स्क्रॅप व्हॅल्यूचे 14 रुपीजने 13,500 ला मल्टिप्लाय केले, देन वी विल गेट अवर अमाउंट. नेक्स्ट इज स्टॉक अँड प्रोसेस आउटपुट. सी, आता आपल्याला स्टॉक अकाउंट जे प्रिपेअर करायचं, तर त्याच्यासाठी ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सेस इथे ज्या अमाउंट्स आहेत हे दिलेले आहेत. सी, 1 जानेवारीचे जे बॅलन्सेस आहेत, दॅट इज अवर ओपनिंग, अँड 31 जानेवारी मीन्स क्लोजिंग. सी, इथे मंथ कोणता दिलाय तर जानेवारी. सो जानेवारी मंथसाठी हे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे, आणि 1 जानेवारी जे आहे हे आपलं ओपनिंग असणार आहे, अँड 31 जानेवारी दॅट इज अवर क्लोजिंग. इथे इन केजीस दिलेले आहेत. So these are, it should be recorded in kgs column. See, first we have to prepare process B stock account. See, here is a process B stock account. 3 columns are there: kgs, rate and amount. जेवढे केजीस दिलेले आहेत हे केजी कॉलम मध्ये आपल्याला रेकॉर्ड करून घ्यायचे आहेत. त्याचा जो रेट असेल त्या रेटने मल्टिप्लाय करून आपल्याला इथे अमाउंट मिळणार आहे. दॅट्स वाय हिअर इज 3 columns. सी, आता ओपनिंग आणि क्लोजिंग दोन्हीचे इनपुट इथे युनिट्स दिलेले आहेत. सो फर्स्ट वी विल रेकॉर्ड द ओपनिंग बॅलन्सेस 1 January 2018 for process B, 5,000 kgs. Let's we record this. 5,000 kgs. See, here is a value of opening stock per kg. जितके केजीचा स्टॉक आहे ओपनिंग स्टॉक, त्याच्यासाठी इथे व्हॅल्यू दिलेली आहे. रेट जो आहे हा दिलेला आहे. सो रेट कॉलम मध्ये आपला इथे रेट जे दिलेले आहेत, इथे तिन्ही प्रोसेससाठी रेट दिलेले आहेत. सो इथला जो रेट आहे ह्या रेट कॉलम मध्ये जाईल. 70 रुपीज फॉर प्रोसेस बी. So rate 70 rupees, and the amount is 5,000 into rate 70 rupees, and the answer is amount 3,50,000. दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचंय. kgs 5,000 and the rate 70,000, and we will get our amount 3,50,000. नेक्स्ट इज सी, प्रॉब्लेम मध्ये क्लोजिंग पण दिलेलं आहे 6,000 kgs. So let's we record this 6,000 kgs by closing stock. जो क्लोजिंग बॅलन्स आहे आपण इथे रेकॉर्ड करून घेऊया इन kgs 6,000. रेट, what about rate? See, in the problem, closing stock is to be valued at respective cost of each process during the month. आता आपण जे प्रोसेस बी अकाउंट प्रिपेअर केलेलं आहे, तर ह्या प्रोसेस बी अकाउंटला सी दिस इज अ प्रोसेस बी अकाउंट. आता हे प्रोसेस बी अकाउंट आपल्याला जेव्हा कम्प्लीट होईल आणि जेव्हा आपल्याला आउटपुट इथे मिळेल, त्याचं जे कॉस्ट पर केजी आहे ना, त्या कॉस्ट पर केजीची जेवढी काही जेवढा रेट येईल, जेवढी व्हॅल्यू येईल, त्या व्हॅल्यूने आपल्याला क्लोजिंग स्टॉकचा इथे रेट मिळणार आहे. त्या व्हॅल्यूने 6,000 kgs ना मल्टिप्लाय करायचे. सो आपण आधी त्याचे जे बॅलन्स आहेत तेवढे रेकॉर्ड करून घेतलेले आहेत. सी, ऑलमोस्ट आपल्याला येस, आउटपुट ड्युरिंग द मंथ. आउटपुट ड्युरिंग द मंथ 31,000 kgs. सी, हे आउटपुट जे आहे हे प्रोसेस बी अकाउंटचं आहे. सो लेट्स वी रेकॉर्ड दिस प्रोसेस इन प्रोसेस बी अकाउंट बाय
output transfer to process stock account. प्रोसेस स्टॉक अकाउंटला जे काही आपल्याला आउटपुट ट्रान्सफर करायचंय, प्रोसेस बीचं जे आउटपुट आहे 31,000, it should be recorded in credit side by output transfer to process stock account 31,000. See, we have to find out whether it is abnormal loss or abnormal gain. आपल्याला फाइंड आउट करायचंय की इथे abnormal लॉस येतोय का abnormal गेन येतोय. सी, फर्स्ट डेबिट साईडच्या कॉलमची मी टोटल घेते 45,000. क्रेडिट साईडचा जो कॉलम आहे त्याची आपण टोटल घेऊन बघूया किती येते. 44,500. सो डिफरन्स इज इन क्रेडिट साईड. क्रेडिट साईडला डिफरन्स येतोय. जेव्हा क्रेडिट साईडला डिफरन्स येतोय, इट इज ॲबनॉर्मल लॉस. आपल्याला दोन्ही साईड्स ज्या आहेत त्या मॅच करायच्या आहेत. दोन्ही 45,000 आलं पाहिजे, बट इथे काय येत आहे 44,500. सो इथे डिफरन्स येतोय आणि हा जो डिफरन्स आहे दॅट इज अवर ॲबनॉर्मल लॉस. आता हा ॲबनॉर्मल लॉस कसा, तर जेव्हा डिफरन्स जो आहे हा क्रेडिट साईडला येतो, ॲबनॉर्मल लॉस जेवढा डिफरन्स आहे तो आपण रेकॉर्ड करून घेऊया. सी दिस, टोटल आपली मॅच झालेली आहे. आता आपल्याला कॉस्ट ऑफ ॲबनॉर्मल लॉस जो आहे फाइंड आउट करायचं आहे. सी, फर्स्ट आपण काय करणार, त्यासाठी वर्किंग नोट आपल्याला एक प्रिपेअर करायची आहे. सी, दिस इज द वर्किंग नोट फॉर प्रोसेस बी अकाउंट इनपुट प्रोसेस्ड. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर डेबिट साईडचे जे केजीस कॉलम आहेत आणि अमाऊंट कॉलम याची टोटल घ्यायची आहे. केजीस कॉलमची आपण टोटल ऑलरेडी घेतलेली आहे 45,000. व्हॉट अबाउट अमाऊंट कॉलम? लेट्स सी द टोटल ऑफ दिस. आपण त्याची टोटल घेऊया. And the total is 39 lakh, 33 lakh 39,000. 33 lakh 39,000. See, less normal loss 30% and scrap value 40 rupees. जेवढा नॉर्मल लॉस आपण इथे कॅल्क्युलेट केलाय, आपण ऑलरेडी इथे कॅल्क्युलेट करून झालेलो आहोत. सो नॉर्मल लॉस जो आहे हा आपल्याला लेस करायचा आहे इन केजीज. इथे युनिट्स, जस्ट मिनिट, केजीज इन केजीज. नॉर्मल लॉस किती आहे 13,500. So less 13,500 and the cost of normal loss 1,89,000. So 1,89,000. कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. See, 45,000 minus 13,500. Answer is 31,500. This is expected cost of expected output. Next is 33 lakh 39,000 minus 1,89,000, and the answer is 31,50,000. This is calculation. आपल्या इथे कॅल्क्युलेशन झालेलं आहे. लेस ॲबनॉर्मल लॉस, जेव्हा प्रॉब्लेम मध्ये ॲबनॉर्मल लॉस अराइज होईल, इट शुड बी डिडक्टेड. जेव्हा जेव्हा लॉस असेल, ॲबनॉर्मल लॉस जेव्हा अराइज होईल तेव्हा तो लेस करायचा आहे. सो लेस ॲबनॉर्मल लॉस व्हॅल्यूड ॲट एक्सपेक्टेड कॉस्ट. आपण इथे ॲबनॉर्मल लॉस इन केजीज फाइंड आउट करून घेतलेले आहेत 500. So minus 500. And we have to calculate the cost of abnormal loss. So how to calculate this? We have found out these three amounts. See, here is a calculation. We have to find out cost of abnormal loss, and how to find out this 31,50,000 into 500 and divided by 31,500. Then we will get our cost of abnormal loss. So here is a calculation. You see this?
तर 31,50,000 जे आहेत याला मल्टिप्लाय करायचं आहे 500 ने आणि डिवाइड करायचं आहे 31,500 ने. देन वी विल गेट अवर कॉस्ट ऑफ ॲबनॉर्मल लॉस अँड द आन्सर इज 50,000. आता इथे जेवढा एक्सपेक्टेड कॉस्ट ऑफ एक्सपेक्टेड आउटपुट आहे त्याला लेस करायचं आहे ॲबनॉर्मल लॉसने. देन वी विल गेट अवर ॲक्च्युअल आउटपुट दॅट इज 31,500 minus 500 and the actual output is 31,000. What about amount? 31,50,000 minus 50,000 and the answer is 31 lakh. So here is our output. So let's record this in process B account. So first we will record the cost of abnormal loss, that is 50,000 in amount column. And the output transfer to process stock account, that is 31 lakh. Say this, here is in kgs and here is in amount. So the actual output is 31,000 and the cost of actual output, that is 31 lakh. So here is we get all the amounts. पण त्यांची सम करून घेऊया. See, our account is tally. आपल्या इथे दोन्ही कॉलम्स जे आहेत हे टॅली झालेले आहेत. So this output is transferred to process stock account. So in process stock account, it should be recorded in debit side. See, this is the process B stock account and to output transfer from process B. Output is 31,000 and the amount is 31 lakh. We have to find out cost per kgs. So how to calculate this? So 31 lakh divided by 31,000, then we will get cost per kg. So we will find out this 31 lakh divided by 31,000 and the cost per kg is 100. Let's record this in process B stock account to output transfer from process B, that is 31,000 and the rate means here is a cost per kg, that is 100 and the amount is 31 lakh. So this we have to calculate this. आपल्याला ह्या अमाऊंट जे आहे त्यांचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. डेबिट साईडच्या कॉलमचे आपण फर्स्ट टोटल जे घेऊया इथे 36,000. अमाऊंट कॉलमचे आपण टोटल जे घेऊया इथे 34,50,000